जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तर आपण चाललो आहे स्टेशन नांदगाव. गाडी पण आहे डिझेल टाकायची, तिथे शूट करू आहे. घरून थोडं वातावरण पण खराब होतं मित्रांनो, थोडं पाणी चालू होतं बारीक बारीक. तर आता ट्रॅक्टर आलं आहे, ट्रॅक्टरचा आवाजमुळं माझा आवाज येतो का नाही काय माहिती. आता आपण चाललो आहे स्टेशन नांदगाव. स्टेशन नांदगावला आता निघतो आहे, डिझेल टाकून गेलेलं आहे मित्रांनो. तर आपल्यासोबत हे राजेश भाऊ आहे, तुम्ही ओळखतातच. नमस्कार. हे आपले दिनेश दादा, हे अभि भाऊ. नमस्कार मंडळी. तर आता डिझेल टाकले गेले मित्रांनो. आता कॉन्ट्री करूत आम्ही. तुम्हाला बोलले तुम्ही व्हिडिओ पहिले अशी. तर आता कॉन्ट्री करून डिझेल टाकायचं आहे आधी. आता निघी राहिलो. ब्लॉग पूर्ण पात्रा व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढे 100% करून द्या. या सलाम. तर मित्रांनो आता निघालो आहे, डिझेल टाकून गेलेलं आहे. तर आता निघतो आहे. तिथं जात जात आता आम्हाला 3:30 वाजून गेले इथं. तिथं जात जात 5 वाजतील, 5-5:30 वाजतील जायला. तर आता इथनं पहिले मालेगाव जायची, मधून जाऊत आम्ही. मालेगाव जायची काही गरज येणार नाही. तर आता निघालो आहेत आता आराई फाट्यावर आहे. तर व्लॉग पूर्ण पाहत राहा, तुमले काय बोर करत नाही जास्त. तुम्ही म्हणतात नाव काय सडाई राहणार असे विधाई. आपला दिनेश जाधव ते दादा आणि ते आज सटाण्यात राहणार होते, पण सटाण्यात दादा त्यांचा मूड फिरला. दादा ते पण म्हणे चला म्हणे. मग आता बघून ते आम्ही सगळे चाललो आहे. तर 2 बँड आहे मित्रांनो, ते पण सांगून देतो तुम्हाला. आपले रॉकस्टार बँड आहे, आपले रमादादा त्यांचा बँड आहे. तर आता आपण चाललो आहे, चला मग. आता आपण पाटणे गाव सोडलं, आता कवळानं गाव येईल. कवळानं वाटतं. तर आता एक गावकडनं असं आम्ही मधल्या रस्त्याने जातोय. लगमापूरपासनं थोडं पुढं आलो, मग ते मध्ये घेतलं, मधल्या रस्त्याने चाललेलो. हां, आगारमधनं मधून आम्ही तिकडे चाललेलो आहे, खेडेमधून. इकडनं शॉर्टकट आहे मित्रांनो. रस्ता पण चांगला होता. मग तिकडनं मालेगावपासून आम्हाला थोडं लांब पडत होतं. म्हणजे बोबडी ओळी जास आपली तर माहीतच आहे. तुम्हाला किती टाइम सांगितलं आहे बा. हसू राहिले दिनेश भाऊ, ते हसू राहिले. तर मित्रांनो आता एक गाव करत जाऊ. तुम्हाला असे व्लॉग भारी वाटस ना, कमेंट मध्ये 100% सांगा बरं का. ते आपले मनापासून व्लॉग पाहत असतील तेच कमेंट करतील 100%. ते कमेंट करतील त्यांना रिप्लाय 100% केली मित्रांनो. तर चला मग चालतो जे आपण, बरोबर आहे का नाही. आता गाणे बिणे लावतो आपण, गाणे चालू आहे. आता कवळाने गाव आलंय मित्रांनो. आता कवळाने गाव म्हणजे मध्ये वाटतं, मध्ये मलारच कवळाने वरनं जाणं लागेल. हे बघा पाटी आहे मित्रांनो. हे बघा एंट्री. हे कवळाने गाव आहे मित्रांनो, बघू शकतो. पण खेळा गाव मारावा आणि मजाच वेगळी खेळा. शाळाशी नाही मित्रांनो. हे गेलो रे मी, फक्त असं वाडा आहे एकदम भारी. म्हणजे हे बघा, हे बघा अशी मजा घेईन म्हणजे असं खेडा गाव. हे बघा मित्रांनो, मला दिसणार नाही पण एकदम भारी होतं. जाऊ द्या, तिकडनं येताना आपण कधीतरी आलो का तेव्हा बघू. तर असं पण मित्रांनो खेड्या गावात राहायची मजा वेगळी का नाही. असं सुख भेटतं आणि एकदम म्हणजे एकदम रिलॅक्स राहतं माणूस. आता सिटीमध्ये कसं धावपळ, पैसा पैसा पैसा, तसं खेड्यावर इतकं हे नाही राहत. खेड्यावर एकदम लाईफ जगायची वेगळीच मजा आहे. 100% कमेंटमध्ये हे पण सांगा.
ते बाबांनी ते कसे झोपले होते पाहिले ना. म्हणजे याला म्हणतात सुख. सुख पाहिजे तर खेडेगावातच सुख आहे, सिटीमध्ये मजा नाही. म्हणजे आहे काही काहींसाठी लाईफ आहे, काही कामासाठी बाहेर जावं लागतं, पण खेडेगावासारखी भाऊ किती बी पैसा कमाडा ना, सुख भेटणं तर सगळं काही भेटस. काय वाटस? चला मग, तुमले बोर करत नाही, तुम्ही म्हणतात आहो काय सडाई राहणार असे मित्रांनो. आता नांदगावला पोहोचलेलो आहे आपण. आता आपण कॉल लावलेला होता, गावात आहे डायरेक्ट, प्रॉपर गावात आहे डायरेक्ट मिरवणूक. तर आता आपण पुढे जाऊ, बघू, एका 2-3 जणांना विचारू, आपल्याला एवढे आयडिया नाही नांदगावची. तर आता विचारू आणि डायरेक्ट तिथं मिरवणूक स्टार्ट होणार आहे ना, तिथं जाऊत मित्रांनो. आणि जवळजवळ आहे काही सांगता नाही येणार, लांब लांबच असतील. रॉकस्टार आणि देव मामलेदार लांब लांबच असतील मित्रांनो, सांगता नाही, पण जवळ बी असू शकता. जर जागेवर असेल तर लांब लांब असेल, मिरवणूक असेल एक याच्यात तर जवळ मिरवणूक म्हणजे तुम्हाला माहिती पुढं मागं राहता बँड. तर उला पूर्ण बघत राहा. आता पोचलेलो आहे बघा, नांदगावची पार्टी. तर ते नांदगावचे हे काय इंग्लिश कॉलेज आहे मित्रांनो, हे कॉलेज आहे. आणि हे पुरं नांदगाव म्हणजे भारी गाव आहे मित्रांनो. रस्ता पण मस्त होता, एकदम क्वालिटी गावशी, काही विषय नाही. मागे बी येणार तू, पण आपले मित्र आले होते दिनेश जाधव ते, तर गावात आहे वाटतं डायरेक्ट. तर आपण चाललोय, लोकेशन टाकलंय, पण आपण पहिले रमादादा त्यांच्याकडे जाऊन येऊ मित्रांनो. हे गाव शे पुरं पाहिजे घ्या तुम्ही, गाव कसे शे, गाव एकदम मस्त शे, गाव ना काही विषय नाही शे. गाव मा बँक बी शे, कोटक. आणि हे बघा 14 एप्रिलची फुल तयारी आहे मित्रांनो. तिथं 14 एप्रिलला कोणचा बँड लावलाय ते नाही माहिती मित्रांनो. आता तिथं जाऊन विचारू कोणाला तरी कोणचा बँड लावलेला आहे. जोरात आहे म्हणजे आज बाजार पण वाटतंय मित्रांनो, गर्दी आहे बघा, गर्दी खूप आहे. म्हणजे बाजारच शे वाटतं आज. आज काय तुला गुरुवार शे, किती गर्दी आहे पा. इसे एकावर एक पडून राहिले मित्रांनो. बोल ना, येतोय ना आता. पोचून गेलो डायरेक्ट नांदगावला. तर बाजार बिजार आहे ना, मग पहिले म्हणतो रामादादा त्यांच्याकडे जाऊन येऊ, मग लगेच तिकडे येतो. आता मला लोकेशन टाकलंय ना, चालेल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नांदगाव. रमादादा ते डायरेक्ट गावात आहे. आणि आपले रॉकस्टार फॅमिलीचे ते तेवढे कलाकार आहेत ना, रॉकस्टार बँड थोडं 1 का 2 किलोमीटर गावापेक्षा बाहेर आहे का काय. त्यांना कॉल केला होता, त्यांनी लोकेशन टाकलंय आपल्याला. पहिले रमादादा ते डायरेक्ट गावात आहे, रमादादा त्यांना. तर मित्रांनो आता गाडी पार्किंगला लावून देऊ इथं, थोडं मध्ये आहे मिरवणूकचा कार्यक्रम. तर आता आपण त्यांना विचारलं, ते म्हणे मध्ये गाडी जाणार नाही. तर आता बाजार इथला तुम्हाला बोललोच पुढं. तर इथं हॅप्पीकडे गाडी दाबायला लावली त्यांनी, इथे आपण मस्त दाबी देऊ. तर आता गाडीला यायचे पार्किंगले. आता आम्ही चाललो तिथं, मिरवणूक निघणार आहे ना, तिकडनं चाललोय मित्रांनो. चला मग. तर मित्रांनो आता रमादादा त्यांना भेटून घेऊ पहिले, ते आपले दादा आहे चहावाले. तर आता आपण चाललेलो आहे मित्रांनो. आता इथं आज पोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही. थोडं खाली वाकून जावं लागेल. सगळे आपले आर्टिस्ट मंडळी बसली मित्रांनो. हे आपले फोनवर बोलताय, डायरेक्ट बिझी आहेत ते. हे बघा गाडी लावली मित्रांनो.
हे बघा मित्रांनो, हे आपले तर मित्रांनो रमादादा ते बाहेर गेले वाटतं. सेटअप लावलेला आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. हे आपले मित्र आहेत. गाडी लावली, रमादादा ते बाहेर गेले मित्रांनो. आपले बापू भाऊ पण आलेले. आता आलो. तुम्ही काय घेऊन आले नाही? तर मित्रांनो बाकी अजून टाइम आहे वाटतं. किती टाइम आहे बापू भाऊ, तुम्हीच सांगा आता टाइम. अजून अर्धा तास आहे आपल्याकडे. बापू कमाल पाहिलं सगळं फिरून घेऊ. हे आपले मित्र आहे. आता थोडा वेळात रमा बघून बापू भाऊची झलक पाहायला भेटेल मित्रांनो. काही विषय नाही डायरेक्ट. तर ब्लॉग पूर्ण पाहत राहा. रमादादा ते बाहेर गेलेले आहेत. बापू लास्ट आहे थोडी. माझा मित्र आणि माझा नातू आहे ना, ते थोडं एक्साइटेड आहे. पहिली टाइम इथं आले ना त्याच्यामुळे. आणि आपल्याच शेजारीचं रॉकस्टार पण आहे आपल्या. आपले मित्र आलेले आहेत. रमादादा पण ते पण आलेले आहेत. भाऊ तिकडे चाललेले आहेत. रमादादा ते पण आले. हे आपले सागर भाऊ इथं विचार करताना मित्रांनो आता चालू येईल 5-1 मिनिटात. म्हणजे सेटअप घेत आहे सगळे आपले आर्टिस्ट मंडळी. हे आपले मित्र रोहित भाऊ, हे उज्ज्वल भाऊ आहेत. यांचं पण पेपर कॉटनचं हे आहे मित्रांनो. हे आपले सोनू भाऊ. तुम्ही तिथं नानला भेटले का? हो भेटलो. आले ते मला भेटले. माझा फोन चालला होता. बिझी होते ते थोडे. कोण आहे सामानचं पण? नाही मग घरचं पण. आम्हाला सामान नसतं, कारण की आम्ही वाजवण्यामध्ये बिझी असतो. लाईन मारतो पण होत नाही. सक्सेस होत नाही. मारतो म्हणून होतं पण सक्सेस होत आम्हाला चला मग त्याचा नका तुमचा ब्लॉग. खूपच मी पण बघतो स्वतः आणि खूप मस्त असतात. एक नंबर करता तुम्ही ब्लॉग. धन्यवाद बापू, धन्यवाद. आणि असंच आम्हाला आमचं नाव घेत जा. बरं वाटतं मलाही गोड वाटतं काय. तर मित्रांनो आता चालू येईल 5 मिनिटात. सेटअप घेत आहे बघा. बापू टिमकी साफसफाई करताय. टिमकीमध्ये खूप म्हणजे आर्टिस्ट मंडळींचं जी व्यक्ती असतं ना त्याच्यात हो पण आले. मित्रांनो तुम्ही पहिले पाहिलं तर आम्हीला उडी मारताना तेव्हा रात्र होती. आता दिवसात उडी मारणार आहे मित्रांनो. इकडे येत आहे. अजून एक
मित्रांनो आता रमादादा त्यांचा बँड पाहिला देव मामलेदार बँड. आता आपण रॉकस्टार बँडकडे चाललेलो आहे. आता गाडी घेऊत आणि रॉकस्टार बँड 1 किलोमीटर आहे तिकडे जाऊत. आता तिकडं बी बघूत कसं माहोल आहे काय आहे. एकच गावात 2 म्हणजे जागेवरच आहे, मिरवणूक नाही वाटतं. चला तर मित्रांनो इथं आलेलो आहे. हे बघा खतरनाक म्हणजे विषय नाही डायरेक्ट वाजवणं चालू आहे मित्रांनो. खूप लेट चालू थोडी हे होऊन गेली. पहिलंच गाणं आहे मित्रांनो. रॉकस्टार बँडकडे तर आपले सबस्क्रायबर भेटले, मित्र आहेत आपले. अध्यक्ष उपाध्यक्ष कुठे आपले सगळे मंडळी मित्रांनो. आपले वाजवणारे हे आपले सोनू भाऊ वर आहे. आता इतक्यात आलो डायरेक्ट. हा ना भाऊ का हे आपले मित्र तुम्ही ओळखता तो दादा त्यांना काही विषय नाही.
मित्रांनो आता गाडी तिकडे फिरवत आहे आणि त्या साईडला लावताय वाटतं. गाडी रिवर्स घेऊन इकडनं हवा चालू आहे ना मित्रांनो, म्हणून तिकडे आवाज येत नाही, म्हणून त्या साईडला घेत आहे. त्या साईडला लागते आता मित्रांनो. चला मग मित्रांनो आता तिकडं गाडी इकडं लावली. बाबासाहेबांच्या फोटो आपण सगळं आता आपला रमादादा त्यांच्याकडे जाऊ. रमादादा त्यांचं आता वाजवणं पाहून 1-2च व्हिडिओ काढलेला पहिले. आता यांचं म्हणजे रात्र होऊन गेली 8:30 म्हणजे 8-8:30 इथं वाजले. आता रमादादा त्यांच्याकडे जाऊ. आता रमादादा त्यांचं वाजवणं दाखवतो मित्रांनो. चला मग मित्रांनो आता परत तिथं गाडी लावली होती, तिथं लावली हे बघा पार्किंग मध्ये. तर आता शार्पी चमकताय तिकडं.
आता परत रमादादा म्हणजे आता वाजवणं चालू होतं तेव्हा म्हटलं तिकडं बी ओळख करून घेऊ. मग आता तिथं टाईम झाला म्हटलं आता तिथलं परत आता तिकडं जायचं काम नाही आता परत. नाही म्हणता
आता रमादान त्यांचं वाजवणं चालू होतं. तर आता आम्ही चाललेलो आहे 10 10:30 वाजून गेलेले आता. जात आम्हाला 11-12 वाजतील. तर व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं 100% करून द्या. भेटू पुढच्या व्लॉगला. बाय.